बघा महादेव सुद्धा काय म्हणतात माता पार्वतीला की मला असं सजव की कुणाला ओळखूच नाही आलं पाहिजे की महादेव आहे. पण झालं असं, माता पार्वती जेव्हा महादेवाला घेऊन आल्या का नाही, हळूच त्या महादेवांचा पदर सरकला. आमचे कान्हा नटखट ऑलरेडी. कान्हाजी असं, कान्हाजी म्हणतात महादेव आला का तुम्ही? आता महादेव म्हणतात प्रभू तुमच्या दर्शनासाठी कसं चान्स सोडणार मी, आलोय आता काय करू, आलोय तर आता सांगू नका ना कोणाला, आमची लाज राखा. मग त्यानंतर महारास झाली. तदनंतर प्रभूंनी शंखचूड आणि सुदर्शनचा उद्धार केला. त्यानंतर युगलगीताचं वर्णन आलेलं आहे. अरिष्ठासुराचा उद्धार केला प्रभूंनी, सगळ्यांचा उद्धार करत गेले आणि केशिकाचं रक्षण केलं. केशिकाचं रक्षण झाल्यावरती एका दिवशी कंसाने ठरवलं की आपल्या इथे कुस्तीची प्रतियोगिता ठेवायची. आणि प्रतियोगिता ठेवल्यावर बोलवायचं कुणाला? कृष्ण आणि बलरामांना बोलवायचं. पण असं तसं बोलवायचं नाही, परमनंटली इकडंच. आणि इकडं आणल्यावर त्यांना मारून टाकायचं. आता इकडे कंसांनी अक्रूराला पाठवलं. आता इकडे अध्यात्म समजा बरं, कंसांनी अक्रूराला पाठवलं. जे क्रूर आहे का नाही ते प्रभूला आणायला गेल्यावर प्रभू कधीच येत नाहीत. मनातली क्रूरता कमी केली तर प्रभू येतात. त्यासाठी अक्रूर व्हावं लागतं आपल्याला, तेव्हा प्रभू येतात. इकडे कंसाने अक्रूराला पाठवलं प्रभूंना आणण्यासाठी. अक्रूर वृंदावनात येतोय. वृंदावनात होते विष्णुपुरीला. प्रभू आले होते का कोण आलं होतं? कोण? अक्रूर आले वृंदावनामध्ये. आणि वृंदावनामध्ये जसे अक्रूर आले, स्थिती अशी झाली की नंदबाबाला अक्रूर सांगतायत की बाबा मला कंसांनी पाठवलं आणि आता एकदा जर का मी कन्हैयाला आणि बलरामांना नेलं ते परत येणार नाहीयेत, येऊच नाही शकणार, त्यांना मारून टाकणार आहे. आणि हे हळूच ऐकते कोण? यशोदा मैया, की बलराम आणि दाऊ जाणार आहेत उद्या सकाळी, दोघेही जाणार आहेत. आणि यशोदा मैयाला कळतं की इतके दिवस ज्याचा सांभाळ मी केला, ज्याला मी स्वतःचा मुलगा म्हटलं, तो माझा मुलगा नव्हता. एवढे दिवस मी त्याचा सांभाळ केला, एवढे दिवस त्याच्यासोबत वेळ घालवला, आणि आज तो माझ्यापासून लांब जाणार आहे. उद्या सकाळी माझा कन्हैया जाणार आहे. सगळ्या गोपींना कळालं की आपला कन्हैया जाणार आहे उद्या. गोपी विरहामध्ये व्याकुळ झाल्या. करायचं काय? एवढे दिवस ज्याची सवय लागली, ज्याने एवढ्या बालक्रीडा केल्या, आम्हाला वाटत होतं की तो आमचा कन्हैया आहे. पण तो आमचा कन्हैया नव्हताच. तो कोण होता? यदुवंशाचा होणारा भावी राजा कृष्ण. गोपी विचार करतायत करायचं काय, उद्या कान्हा जाणार. मैया यशोदा रडायला लागली. मैया यशोदा विचार करतीये, आता जर कान्हा गेला तर मी रोज भोजन कुणाला करवायचं, रोज सकाळी कुणाला उठवायचं. मी उखळाशी बांधलं होतं कन्हैयाला, तो राजा आहे आणि मी त्याला उखळाशी बांधलं. विचार करायला लागली, एक तर एवढं म्हातारपणामध्ये लेकरू झालं, आणि ते झालं ते माझ्या लेकराला कोणीतरी नेलं, माझ्या जागी कानाला आणलं. एवढा जिवाळा, एवढं प्रेम माझं त्याच्यात अडकलं. स्वतःचा पोटचा गोळा लांब जाणार आहे. काय भावना असेल की लेकरू माझं. 4 दिवस आम्ही घरच्यांपासून लांब राहू शकत नाही. एवढे दिवस 11 वर्ष 56 दिवस प्रभू राहिले वृंदावनामध्ये. मा यशोदांसोबत एवढ्या सुंदर सुंदर बाललीला केल्या, आणि आता प्रभू जाणार आहेत. सकाळ झाली. प्रभू उठले, स्वतःच उठले, स्वतःच स्नान आदी केलं, पवित्र झाले, स्वतःचे स्वतः कपडे घालायला लागले. यशोदा मैया उठली, बघते अरे कन्हैया तू जाणार आहे रे, आजचा दिवस तरी मला करू दिलं असतं. कन्हैया म्हणतात अगं मैया
आज मी जाणार आहे, आता थोड्या वेळात मी निघणार आहे, आणि निघल्यावरती मी जेव्हा तिथं जाईल ना, तिथं मलाच सगळं करावं लागणार आहे. तिथं तू नसशील ग, तिथं मला माकण खाऊ घालणारं कोणी नसेल. मैया यशोदाला वास्तविक स्थिती कळाली. मैया रडतीये पण कान्हाजीपासून आसू लपवतीये. कन्हैयाने आज स्वतःच्या हाताने भोजन केलं. माय यशोदाला तो विरह सहन होत नव्हता. जो माझ्याशिवाय उठायचा नाही, मी उठवल्याशिवाय तो कधी उठायचा नाही, मी स्नान घातल्याशिवाय तो आंघोळ सुद्धा करायचा नाही, मी त्याला जेवायला बोलवल्याशिवाय तो भोजन करायचा नाही. आणि आज हा स्वतःचं स्वतः सगळं करतोय. आणि यानंतर मला कधी कन्हैयाचं मुख पाहायला सुद्धा नाही भेटणार. भाव यशोदा मैयाच्या मनामध्ये. वेळ झाली. अक्रूर म्हणले की आता निघायला पाहिजे आपण. यशोदा मैया गेली रूममध्ये आणि रडायला लागली. तोंड दाबून रडते का माझा आवाज जर माझा कन्हैयाने ऐकला का, कन्हैया नाही जाणार, तो पण रडेल. हा वियोग कसा सहन करायचा. जगातल्या सगळ्या व्यक्तींपासून लांब गेलेला माणूस सहन करू शकतो, पण आई वडिलांचा वियोग, ज्यांच्यासोबत आपण राहतो, ज्यांच्यासोबत लहानपणाचे मोठे होतो, तो भाव बघा ना. ती मुलगी जिला आयुष्यभर आई वडील सांभाळतात, उपवर झाली की लग्न करून पाठवावं लागतं. आणि कधीही पाहायचं की मुलीचा वडिलामध्ये आणि वडिलांचं त्यांच्या मुलीमध्ये खूप जीव असतो. तो बाप जो जगापुढे कधी झुकत नाही, तो बाप जो जगापुढे कधी मान खाली करत नाही. मुलगी जाते हे कळालं की तोच बाप रडायला लागतो, बाईसारखा रडायला लागतो. काय भाव असतो बापाचा, की जिला मी एवढे दिवस सांभाळलं, आज माझा तोच जीव माझ्यापासून लांब जातोय. आम्ही विचार केला पाहिजे कधी कधी की ज्या बाप्पाने आमच्यासाठी एवढं आयुष्य घालवलं, ज्या आईने आमच्यासाठी एवढं आयुष्य घालवलं, आणि सध्या अवस्था स्थिती अशी आहे आमच्या जगाची की एकदा असं झालं ना, एका वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न ठरवलं. लग्न ठरवल्यावर तर तिचं प्रेम दुसऱ्याच व्यक्तीवरती होतं. लग्न जवळ आलं, उद्या लग्न आहे. मुलीने बहाणा केला की बाबा मला आणायला जायच्यात, काही वस्तू माझ्या राहिल्या आहेत, मी आणायला जाते. ती गेली. भरोसा वडिलांचा होता, वडिलांनी तिला पाठवलं, ती गेली. वडिलांनी या भरोशावर पाठवलं की माझी मुलगी लग्नाची काही वस्तू राहिल्या आहेत, त्या वस्तू आणायला जातीये. त्या भरोशाने पाठवलं, ती गेली. दुपार झाली, आलीच नाही. संध्याकाळ झाली, आलीच नाही. वडील घाबरायला लागले. गेली कुठे असेल, कुणी नेलं तर नसेल. लाईट झाली, सगळा मूड घालवला. विचार करा ना, मुलीचं लग्न ठरलंय, बापाने सगळी सजावट केली आहे, हुंडा द्यायला पैसे नव्हते, बापाने शेत गिरवी ठेवलं, आणि आज ती मुलगी तिचं प्रेम दुसऱ्यावरती बाहेर गेली आणि त्याच्यासोबत पळून गेली. काय भाव असेल त्या बापाचा. ती गेली, बाप विचार करतोय माझी मुलगी गेली आहे, आणि बापाचा जीव खूप असतो पोरीमध्ये. बघा ना, कधी आता ते म्हणतात ना की एकदाचं आई वडील गेले की माहेर तुटतं. तो बाप म्हातारा झाल्यावर त्याला कधी त्याचा मुलगा काही व्हॅल्यू देत नाही, हातात काही नसतं, पैसे मुलगा कमवतो, पण तोच बाप कमवलेले, जमवून ठेवलेले 4-4, 5-5 रुपये किंवा 7-7 अशा त्या काळातले पाहायला गेले 50 रुपये जरी असतील का नाही बापाजवळ, तुम्ही गेलं का नाही, तो बाप तुमच्याजवळ तर खिशातले 50 रुपये काढून देतो आणि म्हणतो की माझ्या हातात काही नाही बरं, पण माझ्याजवळ जे आहे मी ते तुला देतोय. बापानी पाहिलं की पोरगी पळून गेलेली आहे, भेटत नाही आहे, काय करायचं. ती गेली ना. बापाला सहन नाही झालं. बाप आणि आईनी जहर खाल्लं, दोघंही मेले.
एका चुकीमुळं आई वडील गेले, एका चुकीमुळं. विचार करून पाऊल उचलला पाहिजे आपण. एक पाऊल उचलला, त्या 4 दिवसाच्या प्रेमासाठी तुम्ही तुमचा जन्म दिलेल्या आई वडिलांना सोडलं आणि त्याच्याने त्यांचं मानकारी झाली. ते विचार नाही केला, कधी प्रस्ताव मांडायचा की आवडतो मला, आई वडिलांनी करून दिलं असतं, पण आम्ही ते नाही केलं. आम्ही पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला. शेवटी आई वडिलांवरती ही वेळ आली की त्यांना जहर खाऊन मरावं लागलं. कुणामुळं? एवढा जीव लावला त्यांनी तुम्हाला. लग्नासाठी वडिलांनी एवढी तयारी केली आणि शेवट काय झाला की ज्या वडिलांनी एवढं सगळं केलं त्यांनाच मरावं लागलं. लहान भाऊ होता तिला, तिचा लहान भाऊ आला. तिच्या लहान भावाला कळालं की आपले वडील गेलेत. तोही रडायला लागला आणि रडताना त्याची अवस्था अशी झाली की रडू रडू त्यानेही जीव सोडला. तुमच्या एका चुकीमुळे जन्म देणारा बाप मेला, आई मेली, भाऊ मेला. किती जणांचं जीवन उद्ध्वस्त केलं आपण एका चुकी पाहिजे. विचार नाही करत पाऊल उचलताना. आपण एक चुकी झाली आणि सगळं जीवन उद्ध्वस्त झालं. प्रेम असलं पाहिजे, नसलं पाहिजे असं नाही म्हणत. उलट श्रीमद भागवत महापुराण सांगते की प्रेम केलंच पाहिजे, आयुष्यात एकदा तरी प्रेम केलंच पाहिजे. ती भावना कळते आम्हाला. पण जर आमच्यामुळं कितीतरी जणांचं जीवन उद्ध्वस्त होतंय तर ते प्रेम नाहीये. मग करायचं काय? तीच विरह, तीच व्याकुळ, प्रेमाची विरहता, व्याकुळता सगळ्या गोपींमध्ये प्रगट झाली. प्रभू निघतात, प्रभू रथावरती चढले, गोपी रडायला लागल्या. एवढे दिवस आम्ही ज्या प्रभूंसोबत घालवले, आज ते प्रभू आम्हाला सोडून जाणार आहेत. प्रभू रथावरती चढले आणि प्रभू निघणार. जसा रथ निघणार, गोपी रथा पुढे झोपी गेल्या आणि प्रभूला, त्या अक्रूराला म्हणतात, अक्रूरा तुझं नाव तर अक्रूर ठेवलंय रे, पण तू आम्हाला आमच्या प्रभूंपासून लांब नेतोय. तुझ्या एवढा क्रूर या जगामध्ये कुणी नाहीये, तू आम्हाला आमच्या प्रभूंपासून लांब करतोय. गोपी म्हणतायत की कान्हा तुला जायचं असेल ना, आमच्या शरीरावरनं तुझा रथ नाही, कारण तुझा विरह आम्हाला सहन नाही होणार आहे. तुझ्याशिवाय आम्ही नाही राहू शकणार. काय करायचं? प्रभू राधाराणीला भेटायला जातात, तर राधाराणीला बन्सी देतात आणि राधाराणीला म्हणतात की राधे, तुला जेव्हा कधी माझी आठवण येईल ना, तेव्हा तू ही बन्सी वाजवत जा, मी तुझ्याजवळ प्रगट होईल. राधाराणी कन्हैयाला म्हणतात की कन्हैया, मग तर ही बन्सी आयुष्यात कधीच नाही वाजणार. का? कारण असा एकही क्षण नाहीये की जेव्हा मला तुझी आठवण नाही येणार, आणि त्यामुळे ही बन्सी कधीच नाही वाजणार. गोपी रडतायत, पण जायचं होतं. प्रभू गेले. प्रभू जात असताना जोपर्यंत प्रभूंच्या रथाची धूळ दिसली का नाही, तोपर्यंत गोपी त्या रस्त्याकडे पाहायला लागल्या की प्रभूंनी आम्हाला वचन दिलंय की प्रभू येणार, प्रभू येणार. अक्रूराने नेलं. प्रभू मथुरेत गेले. मथुरेत गेल्यावरती कौल्यापीड नावाच्या हत्तीला दारू पाजून मंत्रमुग्ध, इतकं मुग्ध केलं की तो हत्ती आउट ऑफ कव्हरेज एरिया झाला, आउट ऑफ कंट्रोल झाला, की कंट्रोलच कुणाला होत नव्हतं. त्याच्या पुढे प्रभूंना मांडलं की त्या हत्तीच्या पायाखाली प्रभूंना तुडवल्या जाणार आणि प्रभू जातील. इकडे प्रभूंनी मथुरेमध्ये प्रवेश केला. प्रभूंना कुब्जा दिसली. कुब्जा म्हणजे दिसायला अशी की तिच्या एवढं कुरूप कुणी नव्हतं. पाठीवरती काय म्हणतात त्याला, कुबड निघालेलं, ती कुब्जा. प्रभूंनी तिला पाहिलं. प्रभू म्हणतात, हे सुंदर आहे, तू कुठं चालली आहे? ती कुब्जा म्हणते, मला आयुष्यात कुणी सुंदर बोललं नाही आणि तू मला सुंदर बोलतं. प्रभूंनी त्या कुब्जेच्या पायावरती पाय दिला आणि हाताने हनवटी अशी केली. कुब्जा जागेच थाट झाली. तिचं कुबड गेलं. तिच्या एवढी सुंदर स्त्रीच दुसरी कुणी नसणार, एवढी सुंदर झाली ती कुब्जा. कुब्जाला सुंदरता प्रदान करून प्रभूंनी धनुष्यभंग केला. इकडे कुस्ती चालू आहे. युद्धाच्या मैदानामध्ये गेले प्रभू.
युद्ध चालू असताना प्रभू रिंगणामध्ये उतरले आणि प्रभू रिंगणामध्ये उतरल्यावरती चाणूर आणि मुष्टिक हे दोघंही प्रभूंना मारण्यासाठी आले. चाणूर आणि मुष्टिकांचं गोविंदाय नमो नमः केलं, त्यांचा दोघांचाही उद्धार केला. मामा कंस आले, बघा मामा होते. मामा जरी कुनीतीने वागला तर बादशाचं कर्तव्य असतं की मामाला सुनीतीवर न्यायचं, म्हणून बादशाह जो सांगतो ते मामांनी ऐकलं पाहिजे. बादशाचा अधिकार असतो मामाला सांगायचं. आम्ही म्हणतो का नाही, आम्ही सांगितलं की आमचे मामा काय म्हणतात, आमचे म्हणजे माझे नाही म्हणत, माझे मामा ऐकतातच माझं. आम्ही काय म्हणतो, तू काय लय मोठा झाला का, तू लई शहाणा झाला का. बादशाचा अधिकार असतो की बादशाने मामाला सांगायचं आणि मामाने बादशाचं सगळं ऐकायचं. आणि मामा जर अधर्मावर चालत असेल तर बादशाह हा मामाला मारूही शकतो आणि प्रभूंनी तेच केलं. अधर्मावर चालणारा कंसही उतरला रिंगणामध्ये, प्रभूंनी कंसालाही मारलं, कंसाचाही उद्धार केला. इकडे प्रभूंनी उग्रसेनला राज्य सोपवलं. इकडे प्रभू त्यांच्या वंशामध्ये यदुवंशाला त्यांनी त्यांच्या आईवडिलांना बंदीगृहातनं मुक्त केलं. प्रभूंचे योग्यपवित संस्कार झाला. प्रभू गुरुकुलमध्ये गेले. प्रभूंनी 64 दिवसांमधनं 64 विद्या शिकल्या. 64 दिवसामध्ये 64 विद्या शिकल्या. आणि त्यानंतर उद्धवजी प्रभूंचे परम मित्र. एका दिवशी काय झालं, प्रभूंना काटा टोचला आणि काटा टोचल्यावरती प्रभूंच्या मुखातनं राधे नाव निघालं. प्रभू रडतात गोपींसाठी. तेव्हा उद्धव त्याच्या जवळ येतात आणि उद्धव म्हणतात की कन्हैया, अरे तुम्ही ईश्वर आहात आणि तुम्ही जो विश्व तुमच्यासाठी रडतो, तुम्ही तर साधारण गोपीसाठी रडता. प्रभूंनी भाव सांगितला. प्रभू म्हणतात ही प्रेमाची गोष्ट तुला नाही कळायची, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सिर देके होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव। प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी सेवा में उद्धव। प्रेम वालों ने कब वक्त पूछा, उनकी सेवा में उद्धव। यहाँ दम दम में होती है पूजा, यहाँ दम दम में होती है पूजा, बंदगी इतनी सस्ती नहीं है, सर झुकाने की फुर्सत नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है, यहाँ सजदे के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है, ये तो प्रेम की बात है उद्धव। भगवान श्री कृष्ण उद्धवाला म्हणतात, ये तो प्रेम की बात है उद्धव, आशिकी तेरे बस की नहीं है। का? कारण यहाँ सिर देके होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है। प्रेम करणं सोपं नाही आहे रे उद्धव, तू ज्ञानी आहे, तुला फक्त ज्ञान माहिती आहे, पण ज्ञानापेक्षाही मोठं प्रेम आहे। आणि हे कळवण्यासाठी उद्धवांना प्रभूंनी पाठवलं वृंदावनामध्ये। उद्धव येत आहेत, उद्धवनी पाहिलं की गोपी प्रभूंच्या विरहामध्ये आहेत। उद्धव विचारतात की यशोदा मैयाचं घर कुठलं आहे? आता उद्धवजी म्हणजे कद काठी सेम भगवान श्रीकृष्णासारखे दिसायचे। तेव्हा गोपी उत्तर काय देतात माहिती आहे का? हे जे नदी वाहती आली का नाही, या नदीचा पिछा करत जा, जिथे ही नदी संपेल तिथेच यशोदा आणि नंद सापडतील। किती विरह होता बघा, प्रभू सोडून गेले, ईश्वर सोडून गेला
तर इतके रडून 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 की त्यांनी अन्न सुद्धा ग्रहण केलं नाही. भक्ती आणि भाव होता. उद्धवांचा गोपींचा संवाद झाला. एक गोपी प्रभूंचं चित्र काढत होती. चित्र काढत असताना उद्धव त्या गोपीजवळ गेले आणि त्या दाऊजी म्हणतात की कान्हा आता वय झालंय, लग्न करून घेणार. इकडे माता रुक्मिणी म्हणजे काय, विदर्भराज भीष्मकांची मुलगी माता रुक्मिणी. त्यांना एक मुलगी होती आणि 5 मुलं होते. त्यांच्या 5 मुलांपैकी ती एक मुलगी, 5 मुलांमध्ये एकुलती एक मुलगी. माता रुक्मिणी, थांबा थांबा, घाई करू नका लग्नाची, घाई करू नका लग्नाची, झालंय आपलं ऑलरेडी, जरा थांबा थांबा थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा, थोडं थांबा, तिथंच थांबा. माता रुक्मिणी प्रभूंना पत्र पाठवतात ब्राह्मणाच्या द्वारे, लव लेटर पाठवतात की प्रभू मला पळवून या, माझं लग्न माझ्या भावाने दुसऱ्यांशी ठरवलं. माता रुक्मिणी मंदिरामध्ये पूजासाठी येतात. माता रुक्मिणी मंदिरामध्ये पूजेसाठी येतात आणि माता रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पत्रामध्ये लिहून पाठवतात की प्रभू मी मंदिरामध्ये पूजेसाठी येणार आहे, मी पूजेसाठी आल्यावर तुम्ही मला पळवून न्या. आता माता रुक्मिणी पूजेसाठी आल्या आणि माता रुक्मिणी आई भवानीची आराधना करायला लागल्या. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी. आज गोंधळालाई गोंधळ मांडला ग आंबे, गोंधळाला गोंधळ मांडला ग आंबे, गोंधळाला. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधलेली चाळ, हातात परडे तुला ग आंबे, वाजवितो संबळू. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधलेली चाळ, हातात परडे तुला ग आंबे, वाजवी संबळ. त्या ज्वालातून आली तुझ जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझं घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी. आज गोंधळालाई गोंधळ मांडला ग आंबे, गोंधळालाई गोंधळ मांडला ग आंबे, गोंधळालाई. नाचायचं. माता रुक्मिणी देवीची आराधना करतात. माता रुक्मिणीला वाटलं की प्रभू येणार नाहीत. प्रभू धावत येतात. प्रभू आले, रथावर बसून प्रभू येतात. प्रभूंना पाठवा, प्रभू या लवकर, आता पळवून या लवकर. प्रभू धावत येतात आणि माता रुक्मिणींना पळवून नेतात. ताट 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 सोडा, पळून जातात. पळवून नेलं. आता उठा, यजमान उठा, पूजेसाठी उभं टाका खाली. आता बँड वाजा. द्वारकेमध्ये प्रभूंच्या लग्नाची तयारी झाली. प्रभू आणि माता रुक्मिणी येत आहेत. तिथंच थांबा, इथं
वराडी लोक लवकर. माता रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये येतात आणि द्वारकेमध्ये प्रभूंचं औक्षण झालं. मला पण द्या. वेळ नका लावू, लवकर पाठवा त्यांना. फोटो गिटो नंतर काढा, वेळ निघायलाय. 4 वाजलेत. बसा आता, सगळे जागेवर बसा. लवकर जागेवर, गर्दी करू नका, जागेवर बसा लवकर. बँड बंद करा आता, बँड बंद करा. या रुक्मक आणि आमचे यजमान औक्षण करा नवरदेवाचं. नाक पण धरायची बरं. सासूचा अधिकार असतो जावयाची नाक धरली पाहिजे सासून. एवढंच एकच दिवस भेटते नाक धरायला. नाक धरा, पाणी पाजव. नाक धरा, नाक चांगली ओढा, दाबून धरा. हा हा, आता या, पाठवा. बसून घ्या, लग्न लावायचे. बसा. बसून नंतर लग्न लावल्यावर मग नाचायचे. खुर्च्या आणा, 2 खुर्च्या. 2 खुर्च्या आणा, 2 खुर्च्या. अंतरपट केला रेडी आहे. पाठ नाही आणले का? 2 पाठ आले नाही, उभं टाळायला भेटलेच नाही. बघ, लग्न कुठं बसून लावतात का? किलबिल करू नका तुम्ही. बसा. हे गवळ्यानी बसा लवकर. गवळ्यानी बसून घ्या. गवळणींचं काही काम नाही. लेकरांना लवकर बसवा. खाली बसा लवकर लवकर. एक्स्ट्रा सगळे खाली बसा. फक्त बाकीचे एक्स्ट्रा सगळे बसा खाली. आंतरपाठ वर धरा. नवरीला नवरदेवाचं तोंड दिसलं नाही पाहिजे, नवरदेवाला नवरीचं तोंड दिसलं नाही पाहिजे. वर घ्या. खाली मान घाला दोघांना. बघायचं नाही एकमेकाला लग्न लागल्याशिवाय. आता चिटका तुम्ही. मधली वाट चिटकून घ्या. करा चालू. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनोहरि. करा चालू. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडविनायकं
एको निश्चिंता करी ही कन्या सगुणावरा नपवरा कोण्या सम्या देई जे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मा ज्येष्ठ वडील बंधू त्यासी पुसणे कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मवती वेदिका सुप्रावेत्रवती महासुरनदी ख्यातातया गण्डकी पूर्णा पूर्णा जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मङ्गलम् शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान मला कारी परस्परे करकळा घालो निगो पांगना गाती नाचत पाहती अवघिया एका जग जीवना सोन्याचे मणी विले भुजी कुणी गोऱ्या शशा कानना पाचूचे पदकस्थळी स्मरवना श्रीदेव की नंदना कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान समयो साधा समी प्रिय से वागवादान करापराध घटिका संपूर्ण आलिय से भावे सद्गुरु से पदा मुझ धरा चित्ती स्मरा सावधान दो पक्षी कुलदैवता वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान सावधान
माळा घाला आता. आणि हा पंगत आहे लग्नाची. कधी माहितीये का? 12च्या नंतर. जागी असाल तर या. आता लग्न लागले वराडी म्हणून आले तर सगळ्यांनी नाचायला तर पाहिजेच. आज तो मेरे यार की शादी है. उभं टाका सगळे. गाजत काय वाजत गाजत सोन्या चांदीचं भासिंग लगीन देवाच लाग. लगीन देवाच लागत पंढरपुरात काय काय वाजत वाजत बाय काय काय वाजत गाजत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लाग. सोन्याचं भासिंग
नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाले ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी धरणी माता ही प्रगट झाली ग धरणी माता ही प्रगट झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली भीमक राजाची लाडाची लेक दिसायला होती लाडाकी लाडा लाडान बावरी झाली ग लाडा लाडान बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली नाचायचं ना आणखी मग नीट नाचायचं बायांनी माणसामध्ये मिसळायचं नाही मायांनी माणसं एकमेक मिसळायचं नाही सगळे बाजूला आणि लक्षात ठेवा आजचा शेवट लाए हैं ओ उनको लाएंगे दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे जो राम बुलाए हैं वो उनको लाएंगे जो राम बुलाए हैं वो उनको लाएंगे दुनिया में फिर से हम दुनिया आएंगे दुनिया में फिर से हम
काशी भी सदा दी है, अयोध्या सदा दी है, काशी भी सदा दी है। घनश्याम कृपा कर दो, घनश्याम कृपा कर दो, मथुरा भी सदा देंगे, घनश्याम कृपा दे दो, मथुरा भी सदा देंगे। चोला जिनका वो राम की बात करे, भगवा चोला जिनका वो राम की बात करे। हिंदू है हम हिंदू, हिंदू है हम हिंदू, बस हिंदू की बात करे। हिंदू है हम हिंदू, बस हिंदू की बात करे। हम हिंदू है हिंदू, हिंदू की बात करे। अंदर से राम के है, ऊपर से राम नहीं, अंदर के राम के है। ओ हो श्री राम जय जय राम। आराम की जरूरत है तो एक काम करें, आराम की जरूरत है तो एक शरण में और राम राम कर। ऊपर से राम नहीं, अंदर के राम के है, ऊपर से राम नहीं, अंदर से राम है। बस इसीलिए योगी, बस इसीलिए योगी बंदे कमाल के हैं, जो राम बुलाए। गोपाल कृष्ण भगवान राधे 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 सद्गुरुदेव भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री राम, जय जय श्री राम। आरती लावा।
बस झालं लय नाचून झालं. 5 दिवस झालं नाचवू लागलो, कोणी नाचलं नाही. आज नाचायला आले, आज फायदा नाही. आता बस झालं. आरती लावा, आरती. नाही नाही आता वन्स मोर नाही, काय नाही, आरती लावा बस. बस 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 बस. हो 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 हो. सुंदर स्वराज निर्माण केलो तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे. प्राणपणाने लढले मावळे. भरोसा राजावर, राजावर, राजावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवाजीना दिसल्यावर, भगवाजीना दिसल्यावर, भगवाजीना दिसल्यावर. जात पातला धर्म मानितो जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. हा जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा राजे. पुन्हा जन्म घ्या अशी भक्ताच्या छातीवर. माझ्या राजाचं, माझ्या शिवाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या शिवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. या या यजमानांची एक फुगडी. विजय असो, विजय असो. झालं झालं, शांत बसा आता. एक यजमानांची फुगडी होऊ द्या, नंतर आरती करायची. गळा गेला ओरडू ओरडू माझा, ऐका आता तरी. थांबा थांबा थांबा, खेळतात खेळतात, थांबा जरा. लांब लांब थांबा, सगळे लांब थांबा. बाकीच्या फुगड्या उद्या. हे यजमान आहेत म्हणून यांची आज झाली. बाकीच्या आरती 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 आरतीला या, लवकर या, लवकर या, वेळ कमी आता, लवकर या. सहस्रपादाय शिशिरोर भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि विधारिणे नमः. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम में दयाला, नवजोत जगाने वाला.
युगल की आरती, पापियों को पाप से है तारती। शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्शन कराने वाला, ये सुख करनी है दुख हरनी, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से है तारती। ये मधुर बोल मधुबंध खोल सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बढ़ाने वाला, श्री राम यही घनश्याम वही प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती, पापियों को पाप। आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की, आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की, जटा सद्गुरु की मन मोहे, नयन अमृत की सोए, ललिता विभाल मस्त है चाल, कष्ट सब तारन हारे की, आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की, या तब ब्रह्म ज्ञान पाया, दूर भागे सारे माया, बाटते ज्ञान मिटे अज्ञान, तत्वदर्शन हारे की, आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की, सब जग फिरते रहते हो, ताते सबका दुख संताप, प्रकट भगवान निराली शान, ये सबकी आँख उठाएगी, आरती सद्गुरु प्यारे की, आरती सद्गुरु प्यारे की, भक्त जन तारन हारे की। कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सेवितं। गाये लोकांगनवधिना चरणोयानपायिन जगेन जगमय जंत देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नाकं महिमानः सचंत्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमो नमः। ओम विश्वचक्षुस्फुरतः विश्वतः मुखो विश्वतः बाहुरुतः विश्वतः सव्याव्यां दमति सम्पदत्वेर ध्यावा भूमि जनयन देवेक नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मयादित्यो ग्रहाण परमेश्वर तुलसीविल मंत्र पुष्पांजलि सद्गुरु चरणे समर्पयामि। गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरुदेव भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। राधा कृष्णाचं दर्शन घ्या। जरी ती तुमची सून असली तर आज लक्ष्मी आहे, आज नाही रोजच लक्ष्मी आहे, म्हणून दर्शन घेऊन जायचं दोघांचं। आणि हातात पण काही द्या त्यांना दक्षिणा। आणि हां, उद्या येताना सगळ्या महिलांनी भागवत महापुराणावर पांघरण्यासाठी एक एक वस्त्र आणा पूजेला येण्याच्या आधी। उद्या ग्रंथपूजा होईल आणि तदनंतर मग पूर्ण होतील।